आणि आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मनसेच्या गोटातून ही बातमी समोर येतेय। राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना, युतीबाबत कुणीही बोलू नये असं आता राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे। एकंदरीतच गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ज्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्यावरती मात्र आता राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना सूचना दिल्या आहेत की या युतीबाबत कुणीही बोलू नये अशी सूचना देण्यात आलेली आहे। संवेदनशील विषयावरती कुणीही बोलू नये असा यामागचा उद्देश राज ठाकरेंचा असल्याचं कळतंय। परदेशात असल्यामुळे राज ठाकरेंनी या सूचना दिल्या असल्याचं कळतंय। एकंदरीतच अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। ठाकरे कुटुंब एकत्र येणार का, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चांना उधाण आलंय। याचाच अर्थ जो आहे तो आता युती होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र आता या सूचना आलेल्या आहेत। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, काय सांगाल? अतिशय महत्त्वाची सूचना राज ठाकरेंनी दिलेली आहे का त्यांना असं म्हणायचंय की या युतीवरती बोलू नये? नक्कीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः परदेशात आहेत आणि त्यामुळेच राज ठाकरे यांनी त्यांच्या नेत्यांना ह्या सूचना केलेल्या आहेत की मी परदेशातून येईपर्यंत कोणीच या युती संदर्भात कुठलेही भाष्य आहे ते करू नये। त्यामुळे आता कुठेतरी हे सगळे नेते आहेत ते शांत बसताना पाहायला मिळते, कारण की एक नेत्यांकडून वेगवेगळ्या माध्यमाच्या आहेत त्या प्रतिक्रिया येत होत्या आणि त्यामुळेच कुठेतरी पुन्हा एकदा डिस्कस होऊ नये यासाठी सुद्धा एक सावध पवित्रा आहे तो घेतला असंच म्हणावं लागणार आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये खरंच ठाकरे कुटुंब एकत्र येतं का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की अशा वक्तव्यांमुळे आहे तो पुन्हा एकदा संग्राम आहे तो कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होतो आणि त्याचमुळे अशा पद्धतीचं कुठलंही युती संदर्भातलं वक्तव्य आहे ते करू नका अशा त्यामुळे ह्या सूचना दिल्या असल्याचं देखील सांगितलं जात आहे। धन्यवाद गणेश, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। एकंदरीतच राज ठाकरे हे परदेशवारीवरती आहेत, ते महाराष्ट्रात नाही आहेत आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी आपण नसताना कुठलंही असं वक्तव्य करू नये ज्याचे पडसाद चुकीचे होतील हीच दक्षता बाळगताना राज ठाकरे दिसतायत आणि म्हणून या विषयावरती बोलू नये हा संवेदनशील विषय आहे असं त्यांनी म्हटलंय आणि सूचना दिलेली आहे। नेमकं सूचना काय जरा सविस्तरपणे पाहूया। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत आता बोलू नका अशी सूचना राज ठाकरेंनी केलेली आहे। मनसैनिकांनी युतीबाबत कुठेही बोलू नये असे स्पष्ट निर्देशच त्यांनी दिलेत। संवेदनशील विषय आहे आणि म्हणून कुणीही बोलू नका, बोलणं टाळा असे आदेश आहेत। युतीबाबत कुणीही बोलू नका अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत। परदेशात असल्यामुळे राज ठाकरेंनी ही सूचना केल्याचं कळतंय। जेव्हा ते पुन्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी पुढचा निर्णय काय असेल आपली भूमिका ते स्पष्ट करतील। मात्र तोपर्यंत मनसैनिकांनी या विषयावरती बोलू नये असं आवाहन त्यांनी केलंय। अशा सूचना त्यांनी मनसैनिकांनी केल्या आहेत।